मी आता निलेश सरांकडे येते. सर, जसं उन्मेष सर बोलले, की अजित पवार माइंड गेम खेळतात असं दिसतं. माझंही असंच म्हणणं आहे, की तुम्हाला काय वाटतं, की अजित पवारांची ही स्ट्रॅटेजी असू शकते का, की ते एक बारामतीमध्ये भावनिक वातावरण तयार करतायत का? कारण मागच्या काही दिवसांमध्ये आपण म्हणजे जेव्हा काही शरद पवारांच्या बाबतीत जेव्हा झालं होतं, जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती, तेव्हा अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं शरद पवारांनी म्हटलं होतं. तेव्हा हे भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे आता पुतण्या काकांचीच खेळी करतोय का आणि एक भावनिक डाव टाकण्याचा प्रयत्न करतोय काय सांगाल? नक्कीच आपल्याला म्हणता येईल की एक माइंड गेम किंवा स्ट्रॅटर्जी असू शकते. जर आपण जर बघितलं तर बारामती हा पवार कुटुंबियाचा म्हणजे फॅमिलीचा हा पूर्वीपासूनच गड राहिलेला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा शरद पवार असतील, अजित पवार असतील, त्यानंतर सुप्रिया सुळे असतील, यांनी बारामती मतदारसंघावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. म्हणजे पवार कुटुंबियांनी आणि या शिलेदारांनी नेहमीच राजकीय क्षेत्रामध्ये बारामती हे नाव नेहमी अग्रेसर राहील. या मतदारसंघावरती आपला वरदहस्त राहील. याची सगळ्या मतदारसंघाची सूत्रे आपल्याकडे राहतील. याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. मतदारसंघामध्ये कामही केलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भावनिक भावनिक वातावरणाच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही फूट पडली, अजितदादांनी जे काही बंड केलं, त्यानंतर ते महायुतीमध्ये जाऊन सामील झाले. त्यानंतर अजितदादांकडे नेहमी एक संशयाने असं बघितलं जायचं किंवा शरद पवार गटाकडून नेहमी त्यांच्यावरती आरोप असे केले जायचे की वयस्कर काकांना ह्या वयामध्ये अजितदादांनी म्हणजे त्यांच्या पुतण्यांनी त्रास दिला, त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, त्यांच्याशी दगाफटका केला आणि हे कशासाठी? तर केवळ आणि केवळ पदासाठी. तर ही जी काही स्ट्रॅटेजी आहे म्हणजे सुप्रिया सुळे जे असतील की आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत. राजकीय पातळीवरती आमचे मतभिन्नता असतील, आम्ही समोरासमोर येऊन लढाया करू, परंतु कुटुंबामध्ये एक आहोत. अशी जी काही स्ट्रॅटेजी हा जो काही माइंड गेम आहे आणि याच्यामुळे जी काही लोकसभेमध्ये जी काही वातावरण निर्मिती झाली, याचा फार मोठा फटका अजितदादा गटाला बसलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जरी ही ननंद आणि भाऊजाईची जी काही लढत झाली होती, म्हणजे आपण जर एक आकडेवारीवरती जरी नजर टाकायची झाली, तरी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने अजित पवार या ठिकाणी निवडून आले होते या मतदारसंघातून. बारामती मतदारसंघ हा पवार कुटुंबियांचा जो काही गड मानला जातो, त्या मतदारसंघातून एक साधारण 2 लाखांच्या आसपास मार्जिननी मतं घेऊन अजित पवार जिंकून आले होते, निवडून आले होते. आणि एवढंच नाही तर मागच्या 6 विधानसभा म्हणजे जर बघायला गेलं तर 1991 पासून अगदी लोकसभेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली होती याच मतदारसंघातून. त्यानंतर आपल्या काकांसाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर सलग सहा सहा टर्म ते या मतदारसंघातून सातत्याने मोठी लीड घेऊन, छोटी मोठी नाही तर मोठी लीड घेऊन ते निवडून येत आहेत. आणि मागच्या वेळेस त्या म्हणजे अतिशय 2 लाखांच्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून आले. मग या मतदारसंघामध्ये आपला पूर्णपणे वरदहस्त आहे, आपला पूर्ण वर्चस्व आहे, आपला पूर्ण कंट्रोल आहे. त्यामुळे आपण लोकसभेमध्ये जर सुनेत्र पवार यांना उभं केलं तर आपला एक कॅन्डिडेट, आपला एक उमेदवार हमखास निवडून येईल अशी एक खात्री त्यांना होती. असा एक आशावाद त्यांना होता. तो एक कॉन्फिडन्स जो असतो, तो एक कॉन्फिडन्स त्यांना वाटत होता की 2 लाखाच्या मताधिक्याने जर आपण निवडून येतोय तर सुनेत्र पवारांना साहजिकच याच्यामधून या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळेल. मग जर तुम्ही मागची आकडेवारी जर बघितली 2000 जी काही 24ची लोकसभा निवडणूक झाली तर बारामती मतदारसंघामध्ये अगदी 96,000 मतं पडलेली आहेत बारामती मतदारसंघातून सुनेत्र पवार यांना. आणि त्या कम्पॅरेटिव्हली जर तुलनात्मकरित्या जर बघायचं झालं तर या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना एक साधारण 1.5 लाखांच्या आसपास मतं मिळालेली आहेत. म्हणजे हा जो लीड जो आहे, हा जो लीड जो तयार झाला तो हा भावनिक भावनिक वातावरण जी काही निर्मिती झाली, तर तुम्हाला असं आठवत असेल कदाचित सगळ्यांनाच ठाऊक आहे ज्यावेळेस बंड झालं अजित पवारांनी जे काही पक्षामध्ये बंड केलं, धुळी झाली, बहुतेक जे आमदार आहेत 40 पेक्षा जास्त आमदार त्यांच्या बाजूने उभे राहिले. परंतु कुटुंबातले जेवढे सदस्य आहेत, जे लहान असतील, मोठे असतील, अगदी म्हणजे दुसरी पिढी असू दे, पवार कुटुंबातली तिसरी पिढी असू दे, ही संपूर्ण पिढी जी आहे ते आपले आजोबा असतील, कोण काका असतील, तर ते संपूर्ण कुटुंब जे आहे ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभं राहिलं आपल्याला दिसलं. आणि श्रीनिवास पवार जे काही अजितदादांचे लहान भाऊ आहेत, अगदी त्यांनी सुद्धा खमका स्टँड घेतला होता की अजितदादा आणि त्यांचं कुटुंब कुठेतरी चुकतंय,
राजकीय वातावरणामध्ये किंवा राजकीय गणित काहीतरी फसतायत, कुटुंब यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे आणि त्यामुळे तो काय एक नकारात्मक जो काय फटका बसतो म्हणजे मध्यंतरी म्हणजे फॅमिलीच्या मध्यंतरी काय म्हणतात त्याला परिपत्रक देखील त्या मतदारसंघामध्ये वाटण्यात आली. दोन्ही कुटुंबाकडून काही परिपत्रक जाहीर करण्यात आली, एकमेकांवर दोषारोप करण्यात आले. त्याचा देखील एक निगेटिव्ह परिणाम जो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. आणि आता जर तुम्ही जर बघाल तर अजित पवार यांचं एक वय साधारण 60-65च्या मागे पुढे असू शकेल. त्यांनी पार्थ पवार यांचा एक प्रयोग करून बघितला होता. म्हणजे मागच्या 2 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी पार्थ पवार यांना रिंगणामध्ये उतरून पाहिलं. म्हणजे अतिशय म्हणजे आपण म्हणूया की सुप्रिया सुळे किंवा काका शरद पवार यांचा अगदी विरोध झेलून सुद्धा त्यांनी पार्थ पवारांना उमेदवारी दिली होती, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं केलं होतं. परंतु हा डाव त्यांचा सपशेल आपटला. यानंतर ज्यावेळेस राष्ट्रवादीची सूत्रे त्यावेळेस कमांड त्याच्या हातामध्ये आली, त्यावेळेस त्याने सुनेत्र पवारांना सुद्धा अतिशय कॉन्फिडेंटली रिंगणामध्ये उतरवलं होतं. परंतु हा डाव सुद्धा त्यांचा पूर्णपणे फसला. आणि ज्यावेळेस आता ही आगामी आगामी विधानसभा जी काही निवडणूक येते त्यावेळेस योगेंद्र पवार म्हणून त्यांचे लहान भावाचे पुत्र म्हणजे त्यांचे पुतणे हे रिंगणामध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत. मागच्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून ते कामं करतायत, लोकांपर्यंत पोहोचतायत, मतदारांपर्यंत पोहोचतायत, कामं करतायत. तर योगेंद्र पवार हा एक चेहरा त्या विधानसभा मतदारसंघामध्ये तयार होतोय आणि आपला पुतण्या जर आपल्या विरोधात उभा राहिला आणि आपली जी काय मागच्या वेळची जी काही लीड आहे जी सुनेत्रा पवार यांच्या निमित्ताने गमावलेली आहे आणि त्याचा फटका जर आपल्याला बसला तर आपला या राजकीय क्षेत्रामधला ज्या राजकीय करिअर मधला आपली जी काही अचिव्हमेंट आहे, जे दादा खमक्या कामासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात, जे त्याचे 2 डावपेच ऑलरेडी फ्लॉप झालेले आहेत किंवा सपशेल आपटलेले आहेत आणि तिसऱ्या वेळी ते सुद्धा ही जोखीम पत्करू शकत नाही. तर एक नवीन पिढीला चान्स द्यावा म्हणजे आपल्या घरातलाच मुलगा जयला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं तर जय आणि किंवा कदाचित योगेंद्र पवारांना समोर जर तिकीट मिळालं ते जर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले एक नव्या पिढीतला हा सामना बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे एक स्ट्रॅटेजिकली त्यांनी हे केलेलं वक्तव्य असू शकतं कारण यामध्ये एक सुद्धा मेक आहे. ती मेक अशी आहे की हा त्यांचा जो निर्णय जो आहे किंवा त्यांनी जी काही सांगितलेले वक्तव्य केलेलं आहे हे त्यांचं परत म्हणजे काय म्हणूया आपण हे खासगी वक्तव्य आहे. पार्लमेंटरी बोर्ड जे काय आहे संसदीय मंडळ पक्षाचं आहे ते याच्यातला अंतिम निर्णय घेतील. ज्याप्रमाणे त्यांनी सुनेत्र पवारांचा जो निर्णय आहे लोकसभेला उतरण्याचा तो पार्लमेंटरी बोर्डाने घेतला होता, परंतु ती आपली चूक झाली, कबुली दिली. तर आपल्या बाबतीतला सुद्धा भलेही आपल्याला रस नाहीये पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी, परंतु आपला निर्णय जो आहे तो पार्लमेंटरी बोर्डच घेईल. म्हणजे एका बाजूला योगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना अजितदादा पवार आणि जय पवार यांच्या नावाचा एक डाव टाकून बघितलेला आहे. म्हणजे एक स्ट्रॅटेजिकली एक मुवमेंट नक्की जाऊ शकते प्राजक्ता.